राम राम सर्वांना. स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये. आज आपली गाडीला घेऊन जायचं होतं आंध्र प्रदेशच्या ट्रिपला. कारण आज आपल्याला उद्या गाडी खाली करायची होती, त्यामुळे आपण निघालो नॉन स्टॉप. पुढे आपले किशोर भाऊ थांबले होते, त्यांची पण गाडी भरली होती तिरुपतीसाठी. मग काय म्हणलं आता सोबत सोबत जाऊ, त्यांनी म्हणजे लवकर या कारण आपण पुढे थांबले होते. त्यामुळं किशोर भाऊची वगैरे भेट घेतली आणि लागलो पुढच्या प्रवासाला. कारण कसं आहे, आता सोबतीला दोघं जण होतो आणि आपल्यासोबत पुढे गेलो जेवण वगैरे करून. मग काय संध्याकाळच्या टायमाला झाला वाटेत टायर पंक्चर. मग म्हणलं काय आपल्या मागे लागलेली साडेसातीच आहे, कारण आता किशोरबाचा टायर फुटला होता. टायर वगैरे काढला मस्तपैकी, स्टेपनीचा टायर बसवला. स्टेपनीचा टायर खूप दिवस झाला बसूनच होता. मग म्हणलं चला आता चालू द्या. मग हळूहळू करत गेलो पंक्चरवाल्याकडे. एक पंक्चरवाला म्हणला टायरच कामातून गेलाय, हे काय टायर कामाला यायचं नाही. मग काय रायचूरच्या बायपासला आलो. तिथे एक होता मस्तपैकी बारका पोरगा. मग म्हणला भैया बदलून देतो आणि बनवून पण देतो. मग काय भावानं दिले 200-400 रुपये. भावानं समजा काम वगैरे व्यवस्थित करून दिला. मग म्हणलं चला आता एक सपोर्टला तर राहील. मग थोड्या वेळानं पुढे गेलो. मस्तपैकी तिथं हेल लावलं आणि लागलो पुढच्या प्रवासाला. मग म्हणलं आता रातभर काय सुट्टी द्यायची नाही. कसं आहे, आता हेल पेलं ना मस्तपैकी एनर्जी येते हो. त्यानंतर तिथून पुढे गेलो. पोलीस काका बसले होते आपल्या गाडीमध्ये, त्यांना सोडलं आणि लागलो पुढे चालून रॉयल सीमा हायवेला. मग काय हायवेला लागल्या सुट्टी देत असतो होय आपण. मग काय नुसती भिंगरी करत आपण निघालो पुढच्या दिशेने. मग म्हणलं थोडंसं जेवण वगैरे करावं लागतंय, रात्री उशीर झाला होता. म्हणलं थोडंसं जेवण करू आणि इथंच मस्त राजस्थान धाब्यावर आता तडी लावू. कारण इथं झोपलं ना सकाळी उठून आपल्याला अजून जायचं होतं जवळजवळ 300 किलोमीटर. मग म्हणलं उद्या काय गाडी खाली करायचीच आहे. मग काय झोपून गेलो. सकाळी सकाळी 6 वाजता झाला मुलगा उठवायला. घरचे उठवत नाही तेवढ्या लवकर, मस्तपैकी वॉचमॅन उठवलो. त्यानंतर लागलो हायवेला पुढे. मग काय दुसरी एक गाडी येणार होती, त्या गाडीची वाट बघत आम्ही थांबलो नाश्ता सेंटरवर. मग म्हणलं कसं आहे, आता थोडा वेळ थांबूया कारण MH14 चे एक भाऊ येणार होते. त्यांची गाडी आली, मस्तपैकी नाश्ता वगैरे केला. मग म्हणलं आता कसं आहे, पोट भरलंय, आता कंपनीत गाडी दाखवावं लागते. कारण कंपनीवाला बी ट्रान्सपोर्टवाला बी लय फोन करत होते. मग म्हणलं चला. किशोर भाऊला स्ट्रिंग प्यायचं बंद केलंय म्हणलं, तर म्हणले चला जाऊ द्या एकदा प्या. किशोर भाऊ गेले त्यांच्या तिरुपतीच्या साईडनं, आपल्याला जायचं होतं नेल्लोरला. मग काय आता काय आपण एकटेच होतो, त्यामुळे मग म्हणलं आता सुट्टी नाही. सारखी बेंगरी करत 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 आपण डायरेक्ट आलो कंपनीच्या गेटवर. कंपनीवाल्याला काय ड्रायव्हिंग लायसन्स समजा घेतलं आणि एंट्री वगैरे केली. मध्ये काय मोबाईल अलाउड नव्हता. कंपनीत गाडी वगैरे खाली करून वापस आलो. पेपर द्यायला खूप उशीर केला. तिथून आपल्याच ऑफिसवाल्यानं सांगितले की बाबा रेणुगुंट्याला एक ऑफिस आहे, त्या ऑफिसकडे जावा. ऑफिसवाल्यानं मस्तपैकी गाडी वगैरे दिली. मस्तपैकी इथं व्हेज मिल्स म्हणून भेटतंय, ते जेवण वगैरे केलं. सकाळी सकाळी उठलो. आपले विजापूरचे भाऊ होते, सुनील भाऊ, तिथं गटले. त्यांनी काय आपल्याला गाडी वगैरे बांधायला मदत केली. मग म्हणलं चला चहा वगैरे घेऊ. चहा घेतलो. गेलो ऑफिसकडं. भेटू लवकरच. आता नवीन कोणता रूट भेटतोय, भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये.